नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे महामार्गामध्ये शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे महामार्ग चाललेला आहे. या महामार्गामुळे तांदुळवाडी, कोंडवड, देशवंडी, तमनर, आखाडा, पिंपरी, अवघड, उमरे, ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांची जमीन या महामार्गामध्ये संपादित होत असल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे. या महामार्गाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज दिनांक 23/1/2026 रोजी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी शेतकऱ्यांसमवेत माननीय प्रांताधिकारी तहसीलदार साहेब राहुरी यांना निवेदन दिले आहे. प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे महामार्गासाठी आम्ही 1 गुंठाही शेतजमीन भूसंपादन होऊ देणार नाही. या भूसंपादनामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन आमच्या पुढच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त होणार आहे. आमच्या शेतकऱ्याचे उपजीविकेचे साधन हा शेती व्यवसाय असून हे जर केंद्र शासन हिरावून घेत असेल तर आम्ही वेळप्रसंगी रक्त सांडायला सुद्धा तयार आहे. यापूर्वीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, मुळा धरण असेल अशा प्रकल्पासाठी जमिनी दिल्यामुळे आमचे शेतकरी अल्पभूधारक असून या जमिनी रेल्वे महामार्गामध्ये गेल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. आमचे प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आमची येणारी पुढची पिढी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याच्या भावना आपण समजून घेऊन आपण आपल्या कार्यालयामार्फत शासनापर्यंत पोहोचावे आणि होणारा रेल्वे मार्ग थांबवावा. अन्यथा आपण याची दखल न घेतल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत असा इशाराही त्यांना दिला. याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ मोरे, सुनील आडसुरे, साहेबराव मसे, साहेबराव महाडिक, अवचित दुशिंग, जालिंदर भिसे, योगेश रामदेव, रवी तारडे, शरद पेरणे, संभाजी शिरसाट, रमेश ढोकणे, किशोर पवार, भास्कर पवार, ज्ञानेश्वर शिरसाट, ताराबाई म्हशे, ज्ञानेश्वर बाचकर, श्रीकांत बाचकर, विलास कोपणर, विनोद ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, भाऊसाहेब ढोकणे, बाळासाहेब पठारे, गोरख वाघ, सीताराम पठारे असे हजारो संख्येने शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सामील झाले होते. राहुरी ते शनी शिंगणापूर जो रेल्वे मार्ग प्रस्तावित केलेला आहे, माझ्या माहितीप्रमाणे तांदूळवाडी, कोंडवड, देशवंडी, पिंपरी, अवघड, ब्राह्मणी, तमनर, या मार्गे राहुरी तालुक्यातल्या मला वाटतं 7-8 गावामध्ये शेकडो एकर जमीन मला वाटतं याच्यामध्ये शासन घेणार आहे. आणि रामसाहेब, ही सगळी जमीन ही काय अशी पडीत जमीन नाही. ही सगळी पाण्याखालची जमीन आहे, बागायती जमीन आहे, ऊसासारखी पिकं याच्यामध्ये घेतली जातात. आणि 2-2 एकर 3-3 एकर असे अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की भूमिहीन होणार त्याच्यामध्ये. आणि ह्या ज्या कायद्यांमुळे तुम्ही याचं ॲक्विजिशन करणार आहे त्याच्यामध्ये त्याला काही प्रकल्पग्रस्त म्हणून देखील त्याची काय नोंद कुणाची होणार नाही. त्यामुळं ठीक आहे, तो तर वेगळाच विषय राहिला. परंतु पुढच्या 4 पिढ्या या जमिनीमुळे त्या शेतकऱ्याच्या संरक्षित होणार आहेत. ते घेऊन अल्प मोबदला काही लोकांना वाटत असेल की खूप पैसे मिळणार आहेत, समृद्धी महामार्गाला एवढी मिळणार, असं काय होणार नाही. कायद्याप्रमाणे जे काय शासनाचं त्याचं व्हॅल्युएशन आहे त्याच्यात 4 पट पैसे मिळतील. काही काही ठिकाणी व्हॅल्युएशन 2 लाख 3 लाखच आहे कागदावरती.
10 लाख 12 फार तर 20 लाखाच्या पुढे 20-25 लाखाच्या पुढे एकरी कोणालाही पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की पुढे नियोजन इकडून ये सगळी नियोजन चक्कर दुसरी एक बाहेर ठीक आहे ना. पुढे ठीक आहे ना. निवेदन कोण करते अजून जरा दोन शब्द तुम्ही बोला. उपस्थित शनी शिंगणापूर ही शिर्डी याच्यासाठी रेल्वे लाईन शेतकऱ्यांच्या जमिनीमधून त्यामध्ये बागायती क्षेत्रातून जे रेल्वे लाईनचा घाट चालू आहे आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यामध्ये भूसंपादन होऊ राहिले साहेब. आणि बागायती क्षेत्र आहे आम्हाला हे होत असताना फक्त पिंपरी अवघडजवळ तिथं जरी समजा थांबा केला आणि तिथून शेतकऱ्यांच्या मुलाला म्हणा तर सगळ्यांना रोजगार उपलब्ध होईल. फक्त 20 किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी. आणि मग आज अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळ राहिल्या, काहीला फक्त 2 एकर जमीन आहे. त्याच्यामधून चालल्यानंतर त्याची जमीन राहून राहिली ते अल्पभूधारक म्हणजे ते काहीच राहणार नाही, त्याला जमीनच नाही. याच्यात ज्या वेळेस रेल्वे लाईन इथून जायची म्हणून ज्यावेळेस कळलं तर आमच्या उमरे येथील तर तिथं केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणा तर सगळ्यांना शिंगणापूर ते पिंपरी अवघड जातात इथपर्यंत रोजगार उपलब्ध होईल. आणि आज लोकांना नोकऱ्या नाही, मुलांना नोकऱ्या नाही, मग निदान त्याच्यातून ते रोजगार. पहिली मागणी तर अशी नाही. आणि मी बोलतो. आमची मागणी अशी आहे की ही रेल्वे लाईनला आमचा सर्वांचा विरोध आहे. उद्या आमचं रक्तपात जरी झालं तर आम्ही रेल्वे लाईन होऊन देणार नाही. बरोबर सगळ्यांना मान्य आहे ना? आम्हाला शासनाचा 1 रुपया नको, आम्ही ते रेल्वे लाईन जाऊन देणार नाही. त्याच्यामुळं जे काही आमचे कुटुंबाचं व्हायचं असेल, आज आम्ही फक्त प्रमुख शेतकरी आलो नाही, याच्यानंतरचा इतका तीव्र लढा उभा राहणार आहे. मग सगळे मुलं बाळा असतील, प्रत्येकाच्या घरातली महिला असेल, आम्ही तीव्रतेने याला विरोध करणार आहे. म्हणून आमच्या सर्व गावच्या वतीनं आमची प्रमुख मागणी या रेल्वे लाईनला आमचा विरोध आहे. तुम्ही शासनाला हे कळवा. तुम्ही शेतकऱ्याचे पण असं नाही की वर राहुरीवरनं शिंगणापूरला जायला रस्ता नाही, अशातला काय भाग नाही. आता एवढा हा नॅशनल हायवे नगर मनमाड याचं एक काम चालू आहे, तेही लवकर करावं, तो पुढचा मुद्दा आहे. नंतर त्या सोने फाट्यापासून शिंगणापूर रस्ता कॉन्क्रीट रस्ता एवढा मोठा रस्ता आहे. इथले हॉटेल व्यावसायिक त्याच्यावरती रस्त्यावरती उपजीविका करतायत. त्यामुळं असं नाही की कुठली सोयच नाही, अशातला काही भाग नाही. रस्त्याची चांगली सोय असताना हा असा रेल्वे मार्ग नेण्याचं शासन प्रस्तावित करते आणि त्याच्यामुळे या कित्येक शेतकऱ्यांचं त्यांच्या पुढच्या पिढीचं जीवन उद्ध्वस्त होतंय. हे आम्ही असं उघड्या डोळ्याने या तालुक्यातले भूमिपुत्र म्हणून आम्ही हे बघू शकणार नाही. आमचा या ठिकाणी या जमीन अधिग्रहणाला पूर्णपणे विरोध असणार आहे. आज काही शेतकरी आम्ही तुम्हाला लोकशाही मार्गाने हे निवेदन देतोय. त्याचबरोबर आपण वरती देखील काही दिल्लीतल्या मंत्र्यांची देखील गाडी घेऊन त्यांनाही आपल्या भावना पोच करण्याचा देखील आपण, पण मात्र ह्या आमच्या भावना आपण शासनापर्यंत कळवा की आज लोकांनी या ठिकाणी केलं. आज हा लोकशाही मार्गाने कोणालाही त्रास न होता आम्ही या ठिकाणी आपलं निवेदन देतोय. आपण आमच्या भावनांचा विचार करून या जशाच्या तशा वरपर्यंत पोहोचवा अशी आग्रहाची विनंती करतो. आणि भविष्यात मात्र हे नकोच आम्हाला, नाही ही प्रत्येक इथं आलेल्या शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे की हे नकोच. हे आज 4 पैसे मिळून ते कधी
पुढच्या कित्येक पिढ्याचं नुकसान याच्यामध्ये आपल्या सर्वांचं होणार आहे. त्यामुळे आणि दुसरा विषय त्याच्या लगत ते सुरत चेन्नई मार्गाचे अधिग्रहण होणार आहे. अजून दुसरी रेल्वे लाईन ते वांबोरी खडामे मार्गाचे आम्ही ऐकतोय. आणि त्या के रेंजच्या बाजूला रामसाहेब दारू गोळ्याच्या साठवणुकीसाठी देखील काही 7,000 एकर जमीन उद्योग मंत्रालयाने बहुतेक मागितल्याचं आमच्या कानावर येतंय. त्याच्यात तुम्ही जरा मार्गदर्शन करा. असं जर असेल तर आमचा तालुका सगळंच घेऊन टाकावी, तर काय राहूच नका राहू तालुक्यात काय. म्हणजे के रेंजमुळे आधीच ते शेतकरी एवढे भयभीत आहेत. त्याच्या पुढची 7,000 एकर जमीन जर दारू गोळ्यासाठी जाणार असेल तर मुळा धरण आहे तर राहुरी शहराजवळ जवळपास तो विषय येईल. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून हरकती घ्यायला गेलो होतो आम्ही तिथं, पण ते आमचे घेतले नाही पत्र. आम्ही 10-15 गेलो. हरकती घ्यायचा मुद्दा येईल त्यावेळेस हरकती ठीक आहे. आता हे निवेदन आपण साहेबांना देऊ. दादा आमच्या जमीन विद्यापीठ पण गेले परत आज ही जाणार म्हणजे अवघड होईल. मी हे आमच्या भावना इथे मीटिंगमध्ये राहुरी ते शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत. आणि ही शेतजमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या त्यांचं उपजीविकेचं हे साधन आहे. अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे. आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं इथं विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे. या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे. ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत. जो सोने आपल्या कुटुंबी आखाड्यापासून शिंगणापूरपर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयी सुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे. असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय, या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत. आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी. पण कुठल्याही हालतमध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही, हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे. राहुरी प्रतिनिधी उमेश पाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.